आजही आपण पाहू शकाल। आणि उद्या आपल्याला या स्पर्धेमध्ये कॅप्टन आर तमिल सेल्वन, आमदार विद्यमान सायन कोलीवाडा मतदारसंघ यांची उपस्थिती पाहायला मिळेल आणि त्यांचे विश्वासू सरदार या ठिकाणी आपण नीरजभाई पाठक यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी करत आहोत। मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन शंभू ग्रुप यांच्या वतीनं त्यांचा इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। तर नीरजभाई पाठक यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहिलात मित्रांनो, शंभू ग्रुप यांच्या वतीनं आणि या स्पर्धेच्या वतीनं देखील नीरजभाई पाठक यांचा इथे शुभ सन्मान। धन्यवाद। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। खातं उघडले जावळे संघाचं प्रसाद गैरतनं 2 या धावेनं। धावसंख्येचा श्री गणेश मात्र पाहायला मिळतोय निलेश 11 जावळे संघाचा। मागच्या मॅच मध्ये मात्र धमाकेदार इनिंग पेश केली होती ती प्रसादनं, चांगलाच प्रसाद दिला होता गोलंदाजांना। 43 धावांचा विस्फोटक खेळ मात्र साकारला होता, याही मॅच मध्ये ते अपेक्षित असेल। लोवा फुल टॉस बॉल ड्राइव्ह केला, कव्हर शॉट वरतून मात्र बॉल चालला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चेंडू सीमा पार 4 धावांकरता पहिला चौकार। टीमची टोटल 6 या आकड्यावर। पहिले षटक आपण पाहतोय मोहा कोळीवाडा संघाकडून सुयश कोळीचं। राईट आर्म ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हरला ड्राइव्ह पाहायला मिळतोय। अप्रतिम फटका, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, सुंदर असा कव्हर ड्राइव्ह प्रसादच्या बॅटमधून येतोय, दुसरा चौकार। डीजे तर सागर घरत या फलंदाजासाठी प्रत्येक षटकारासाठी मिलिंद घरत यांच्या वतीनं हॅलो 500 रुपयाचं पारितोषिक येईल। लगातार 2 चौकारांचा खेळ मात्र सादर केला तो प्रसाद घरतनं। टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 10 या आकड्यावर। 10 ऑन अ बोर्ड नाव। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना आता मात्र सुयश कोळी लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक पहा, 3 क्षेत्ररक्षक कुठे लावण्यात आले ऑफ साइडला। यावेळेस मात्र थोडासा बॅकवर्ड पॉइंट कडून सरकला, चेंडू गॅप मधून आहे, क्षेत्ररक्षक धावतात त्या ठिकाणी, तोपर्यंत मात्र 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातील। थोडंसं वेगळं क्षेत्ररक्षण खरं तर सजवण्यात आले, कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर वाईडिश मिड ऑफ, अगदी अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि त्याच्यामध्ये लॉंग ऑफ सुद्धा आहे। खास करून प्रसाद गरजसाठी वेगळ्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी लावण्यात आलंय। गोलंदाज तयार, यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट, कव्हर शॉट वरतून क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी। 6 धावांचा षटकार आला। हॅलो तर मंगेश मात्रे रॉयल स्पोर्ट्स कलंबोलीचे एक अनुभवी दमदार गोलंदाज यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं। आपलंही सहर्ष स्वागत। पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा पाहायला मिळाल्या।
सगळ्याच्या सगळ्या धावा प्रसाद गरजच्या पाठमधून ऑब्व्हियसली सुयश कोळीचं पहिलं षटक मात्र महाग ठरलं. 2 चौकार 1 षटकार 2 वेळा दुहेरी धावा. त्यामुळे पहिल्याच पाऊलच्या षटकामध्ये अक्षरशः फोडून काढलंय. मागच्या मॅचमध्ये 43 धावा ठोकल्या होत्या या फलंदाजांनी आणि या मॅचमध्ये सुद्धा धमाकेदार सुरुवात मात्र करण्यात आले. कमबॅक करावं लागेल मोहा कोळीवाडा संघाला, खास करून प्रसाद गरज. सामना 4 ओव्हरचा आहे. मनीष कडू आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. 6 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. 40+ मास्टर रणजित कोळी यावेळेस मात्र पहा थोडासा स्क्वॉल लेगला रिशा सॅना बॉल वळवला होता आणि त्याला सिंगल घ्यायची होती. त्याला माहिती आहे समोर प्रसाद गरज आहे, त्याला स्ट्राईकवर आणणं ही माझी जबाबदारी आहे आणि तेच करत असताना खातं उघडेल 1 या धावेनं. टीमची टोटल 19 या आकड्यावर 19. मोहा कोळीवाडा संघाला मात्र या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर प्रसाद गरजची ही विकेट फार निर्णायक असेल. परंतु ज्या पद्धतीनं आजच्या रात्रीमध्ये त्याचा खेळ साकारलाय अनस्टॉपेबल, त्याला थांबवणं सुद्धा कठीण दिसते सध्या तरी. परंतु रणजित कोळी यांच्याकडे मोठा एक्सपिरियन्स आहे आणि बऱ्याच वेळेला मोहा कोळीवाडा संघासाठी नेहमीच खरंच चांगली गोलंदाजी, किफायतशीर गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. इकडे व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतो पंचांचा. एक्स्ट्राजनं मात्र धाव संख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावर. 20 ऑन द बोर्ड. बॅट ऑन साईडला मोठा प्रहार काढण्यासाठी गेला होता. इकडे मात्र रणजित कोळींची खासियत आहे, थोडीशी आर्म ॲक्शन आहे थोडीशी. ते थोडंसं पाहायला गेलं तर बऱ्याच वेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतात आणि त्याचमुळे अनेक स्पर्धांमध्ये खरं तर चमकदार कामगिरी याच गोलंदाजांनी केले. मोहा कोळीवाडा संघाकडून नेहमी खरं तर कंजूसी गोलंदाजी, किफायतशीर गोलंदाज म्हणून ते स्वतःला सिद्ध करत असतात. आणि इकडे सुद्धा मागचा चेंडू प्रसादला मात्र निर्धाव काढलाय. चांगली सुरुवात केली या षटकाला. यावेळेस मात्र ऑन साईडला उडवलंय. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. प्रसाद गरजच्या पॅटमधून येतोय हा उत्तुंग असा षटकार. आपण इथे मंगेश म्हात्रे साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. रॉयल स्पोर्ट्स कलंबोलीचे एकेकालचे दिग्गज गोलंदाज आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी मनीष हातोडा नावा संघाचा मनीष आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभास्ते इथे मंगेश म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करावा. धन्यवाद. क्लीन बोल्ड दांडी गुल केले. यावेळेस मात्र प्रसाद गरज बिग विकेट मैदानाच्या बाहेर. 24 धावांची खेळी मात्र संपुष्टात आणले. अनुभवी रणजित कोळी यांना मात्र मिळाले ही गोल्डन विकेट. पहिला धक्का निलेश 11 जावळे टीमला. लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं, अरे होगी. काल मला तर एक हॅट्रिक झाली होती बघा शेवटचे की त्याच्या अगोदरच्या मॅचला त्याचे जे 1000 रुपये आहेत मला तर वाटते ते पृष्टी आशिष सावंत यांनी लावलेले होते. तर खेळाडू मला तर वाटतं थांबला नाही. बाकीचे दिलेत आपण सर्वांचे. एकेचे फक्त 1000 बाकी राहिलेत कारण पृष्टी आशिष सावंत हे नव्हते त्याच्यामुळे त्यांनी ते प्राइज आज आणून दिलंय. आणि मला तर रोशन खेळाडू होता तो शिवाजी दिले काल मला तर वाटतं बाबेबाईला माहिती आहे विलासबाईला एक खेळाडू होता त्याचे कॅश प्राइज बाकी आहेत ते आपण त्या खेळाडूला उद्या नक्की देणार आहोत तो आला तर. सागर घरत येतोय नवीन फलंदाज. 26 वर पहिला धक्का मात्र बसलाय. निलेश 11 जावळे टीमला. रणजित कोळी पुन्हा एकदा.
यावेळेचा चेंडू सरळ जाऊन पाठवर धडला. लाईक बिफोर द विकेट पायची सापडल्या आल्या पावली माघारी परतावं लागेल. दुसरी विकेट रणजित कोळी मिळवून देत असताना सागर घरातला खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर मात्र दाखवलंय त्याला तंबूचा रस्ता. 26-2. त्याच्यानंतर आपण सन्मान करूया परवेज सय्यद सचिव यांचा इथे आपण सन्मान करूया. मी विनंती करतो या ठिकाणी भूषण भोईर आपण यावं. आपल्या शुभास्ते परवेज सय्यद सचिव भारतीय जनता पार्टी सायन कोलीवाडा यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. त्याच्यानंतर नागसेन गौतम यांचा देखील आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या वतीनं. तत्पूर्वी आपण परवेज सय्यद यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण या ठिकाणी करूया. ऑन अ हॅट्रिक नाव रणजित कोळी. यावेळेस मात्र पूल केलाय समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑन कडे जात असताना 1 रन मिळेल. परंतु हे षटक मात्र नक्कीच थोडंसं कॉन्फिडन्स वाढवणारं ठरेल. यस सुशांत ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन. तर आपण परवेज सय्यद यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर नागसेन गौतम महामंत्री यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. नागसेन गौतम साहेब आपण यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर सूरज दुबे सचिव सूरज दुबे भूषण यावा आपण. आपल्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान आपण करावा. नागसेन गौतम महामंत्री यांचा सन्मान. त्यानंतर सूरज दुबे सचिव अमित भाई सचिव अकबर शेख यांना विनंतीचं आपण देखील यावं. त्याच्यानंतर अमित भाई सूरज दुबे अकबर शेख आशिष शहा राजेश संपूर्ण ग्रुप आपल्याला विनंती असेल यावं. तर राजेश भाई प्रदीप यादव वार्ड अध्यक्ष आकाश पटवा वार्ड महामंत्री सौरभ चिंदालिया अनिश राज सलमान शेख कुणाल साटम प्रमोद प्रताप संपूर्ण ग्रुपचा इथे या स्पर्धेच्या वतीनं सन्मान. धन्यवाद. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 27 धावा पाहायला मिळतात. यस त्याच्यानंतर अमित अकबरबाई आशिष शहा राजेश प्रदीप यादव आकाश पटवा सौरभ चिंदालिया अनिश राज सलमान शेख कुणाल साटम आणि प्रमोद आणि प्रताप या सर्वांचा सन्मान या ठिकाणी. धन्यवाद. पहिला चेंडू यावेळेस मात्र पाहिला अनिकेतचा. थोडासा अंदाज चुकला साहिल नाईकचा. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र कव्हर एक्स्ट्रा कव्हरला वेगानं क्षेत्ररक्षक मात्र पोहोचला त्या ठिकाणी कव्हर बाउंड्री लाईनला. तोपर्यंत मात्र 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोर कार्ड आता मात्र जाऊन पोहोचलाय तो 29 या आकड्यावर. 29 साहिल नाईक आणि मनीष कडू अशी जोडी सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आहे. निलेश इलेवन जावळे. मागचं षटक मात्र रणजित कोळी 2 विकेट मात्र प्राप्त केल्या प्रसाद घरत. त्यानंतर सागर चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र पाहायला मिळतोय लॉंग ऑन कडे. परंतु पहा शेवटच्या क्षणाला बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. परंतु चेंडू कदाचित यस पंच ते सांगत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार मिळेल. तो साहिल नाईक पहा चांगला ड्राईव्ह होता. आणि यावेळेस आपण पाहतोय कशा पद्धतीनं टप्प्यासाठी थांबले. जास्त उसळी घेतली चेंडूनं आणि पहा टप्पा उचलला. परंतु तोपर्यंत मात्र सीमारेषा ओलांडली होती आणि त्याचमुळे 4 धावा प्राप्त झाल्यात. धावसंख्या जावळी संघाची 4 ने पुढे जाईल. 33 या आकड्यावर. उलुबाई नोडमधील दोनही संघ आहेत आणि नेक्स्ट मॅच मध्ये सुद्धा तेच चित्र पाहायला मिळेल. आज बरेचसे उलुबाई नोडमधील संघ खेळताना दिसलेत. चेंज ऑफ पेस लोवर 1 ओळखला लवकर साहिलनं आणि पाठवलाय त्याला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. यूपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची
प्रसाद बाद झाल्यानंतर मात्र चांगली बॅटिंग करतोय साहिल नाईक. 5 बॉलमध्ये 11, लगातार 2 चौकार. अनिकेतचा हा बॉल फुल लेंथ होता, त्याला चॉप करण्याचा प्रयत्न अगदी समोरच राहिलाय. 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे. स्कोर जाऊन पोहोचलाय तो सध्याच्या घडीला आपण पाहतोय तो 38 या आकड्यावर. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मोहा कोळीवाडा संघ. उल्वे नोडमधील संघ नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला न्हावा संघाच्या विरोधामध्ये मात्र संघ पाहायला मिळेल तो मोरावे. सगळे उल्वे नोडमधील, त्यामुळे एक ट्रॉफी आजच्या रात्रीमध्ये कोणत्या तरी उल्वे नोडमधील संघाकडे जाणार हे मात्र निश्चित आहे. गोलंदाज तयार. अनिकेतचा हा बॉल अपील पाहायला मिळते लाईक बिफोर द विकेटची आणि फलंदाज होते बाद. पायचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एक सफलता मात्र प्राप्त होते. ती मोहा कोळीवाडा टीमला अनिकेत कोळीला मात्र मिळाली पहिली विकेट. फलंदाज क्रमांक 3 मनीष कडू मैदानाच्या बाहेर. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या त्या 38 धाबा, 38 रन्स. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. 4 ओव्हरची मॅच. यानंतर टॉस केला जाईल तो न्हावा आणि त्यांच्या विरोधामध्ये मोरावे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. या ओव्हर नंतर मात्र नाणेफेक संपन्न केली जाईल. चावळे संघ प्रबोधजी कडू साई देवा बैलाचे मालक, त्याचप्रमाणे आज अजयजी कडू सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जोगेंद्र कोळी. इकडे पहिल्या बॉलवर सिंगल येत असताना एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल 39-39 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये थोडासा महागडा ठरला होता जोगेंद्र, परंतु इकडे मात्र थोडासा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे. कारण प्रसाद घरच बाद झालाय, त्यामुळे कुठेतरी ती धावसंख्या आहे ती कुठेतरी चेसेबल किंवा सीमित ठेवावी लागेल. 50च्या खाली पिक्चर म्हणेन, कारण त्याच्या वर गेली धावसंख्या तर नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये मात्र अडचणी वाढतील. महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा या ठिकाणी PTC लाईव्हच्या माध्यमातून दाखवली जाते. आई एकवीरा माऊली. नो बॉल कॉल इकडे दंडित करण्यात आले ते जोगेंद्र कोळीला. नो बॉलचा इशारा मात्र पंचाचा येत असताना आणखीन एक धाव मात्र मिळेल. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. या दरम्यान सुप्रसिद्ध साई बैलाचे मालक प्रमोद शेठ कडू ग्रामपंचायत सदस्य, त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय प्रमोदजी कडू यांना स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय विजेंद्रजी पाटील साहेब सरपंच यांच्या माध्यमातून आग्रहाचं निमंत्रण आपण मंचावरती आणि या सामन्याचा आनंद घ्या. राहुलच्या पाठमधून मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता पहा जोगेंद्रचा हा बॉल अगदी स्क्वेअरला फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटला चिरत बॉल गेला आणि महत्वाच्या धावा शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र जोडत असताना धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 44-44 धावा. वेस्ट राईट साठी पुन्हा एकदा DRS ची मागणी मात्र करण्यात आली. चेक केलं जाते वेस्ट राईट आहे की नाही. मागच्याही मॅच मध्ये जोगेंद्र कोळीनं मात्र 21 धावा, आय थिंक 21 धावांचं षटक टाकलं होतं. क्रीजच्या कोणाचा वापर करण्यात आला होता यावेळेस मात्र थोडासा दुरून टाकण्याचा प्रयत्न. चला नावा संघाचा कॅप्टन आणि त्यानंतर मोरावे टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. दोन्ही कर्णधार आता लगेच दुसऱ्या फेरीतील अंतिम सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लीगल डिलिव्हरी. त्यामुळे धावसंख्या आपण पाहतोय 44-44 धावा धावफलकावर आहेत.
चौथं षटक सुरू आहे. जोगेंद्रला मात्र लवकरच लाईन लेनमध्ये चेंज करावा लागेल, कारण सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये फटकेबाजी झाली होती तेव्हा प्रसाद घरत होता, परंतु बाद झाल्यानंतर मात्र चांगलं पुनरागमन केलंय आणि तीच लाईन पकडायची असेल तर या ओव्हरमध्ये रोखावं लागेल. सोडून दिला हा चेंडू, यष्टीरक्षकानं सुद्धा सोडलाय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असताना या 2 धावा तर प्राप्त झाल्यात व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आणि या 2 धावेनं टीमची टोटलमध्ये वाढ होईल. एक्स्ट्राज देतोय या ठिकाणी जोगेंद्र. या 2 धावेनं धावसंख्या मात्र पुढे निघाले ती 46 या आकड्यावर. जोगेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर साहिलचा हा फटका बॅकफुटला जाऊन कट केलाय आणि कबा पॉइंटच्या वरतून मारलाय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता सुंदर फटका पाहायला मिळाला आणि या चौकारानं मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचले अर्धशतक धाव फलकावर. जावळे संघाच्या 50 धावा कंप्लीट होत असताना जोगेंद्रचा हा बॉल यावेळेस मात्र आडवा पॅटर्न खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच धाव येईल. 50 धावा 4 ओव्हर्समध्ये 50 धावा नक्कीच मोठं बळ देईल गोलंदाजांना लढण्यासाठी. 51 धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर. अजूनही या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि त्याचमुळे इकडे मात्र एखादा मोठा स्ट्रोक जर आला तर 55+. राहुलचा हा चेंडू यावेळेस मात्र खेळत असताना एज लागल्यानंतर गेला सरळ विकेट किपरकडे. फलंदाज बाद होतोय. राहुल घरच्या स्वरूपामध्ये एक मोठी विकेट मिळेल ती जोगेंद्र कोळीला. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. थोडासा टप्पा खाली राहिला पडल्यानंतर पण पाहिला तर उडलाच नव्हता. जे रणजित कोळींच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं तसंच चित्र सध्याच्या घडीला सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. पूल करायचा होता परंतु पूलसाठी मात्र ती अपेक्षित उंची मात्र मिळाली नव्हती चेंडूला आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र महत्वाची विकेट. राहुल बाद झालाय. पंकज गेलाय. शेवटचा चेंडू फेस करेल पंकज. धावा झाल्यात या मॅचमध्ये आतापर्यंत 51 रन्स हव्यात. भले त्या डबल जरी आल्या तरी सुद्धा त्या महत्वाच्या ठरतील जावळे संघाच्या दृष्टिकोनातून. ऑन साईडला यावेळेस मात्र प्लेस करण्यात आलाय. मिड विकेटला थोडासा थ्रो अंडरम पाहायला मिळतोय. तोपर्यंत मात्र सहजतेनं 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या सत्रांती धावफलकावर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना निलेश 11 जावळे संघाची धावसंख्या 53 धावा 53 रन्स लॉस ऑफ 4 विकेट. 54 धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. तर टॉस केला जाईल दुसऱ्या फेरीमधला अंतिम सामना. नटराज नावा आणि धीरज मोती मोरावे. मी उपसरपंच आदरणीय राजेशजी म्हात्रे साहेब यांना इन्व्हाइट करतो. आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर दुसऱ्या फेरीमधला अंतिम सामना दोन्ही कॅप्टन. चला या यंग कॅप्टन आहेत. नटराज नावा संघाचे यंग आणि अलंकार एका बाजूने असेल कॅप्टन. या पण तर आमचे राजेशजी म्हात्रे साहेब उपसरपंचांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. हेड अँड टेल. कॉल कोण करेल सर? नावा संघाचा कॅप्टन कॉल. टॉस नटराज टीम. फक्त निर्णय आम्हाला सांगायचा. निर्णय पेंडिंग. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. धन्यवाद. मान्यवरांचा आभार. टॉस जिंकला नटराज नावा. भूषण निर्णय पेंडिंग आहे तुमचा पुढच्या मॅचमधला. दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. चोपन्न धावा करायच्या त्या मॅच मध्ये. 54 रन्स टू विन. 53 झाल्यात पहिल्यांदा बॅटिंग करत असताना. पाहूया या मॅच मध्ये मात्र कदाचित आज शेवटच्या बॉल पर्यंत सुद्धा सामना रंगू शकेल. मोहा कुळीवाडा की निलेश 11 जावळे. दुसरं सत्र मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल
रोशनजी पाटील यांचा. थँक्यू. व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा पार्थ एंटरप्राइजेस आयोजित मान्य श्री विजेंद्र पाटील सरपंच यांच्या माध्यमातून सरपंच ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि आजच्या रात्रीमधला दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना आणि मोहा कोलीवाडा संघाचे आघाडीचे 2 खेळाडू आपण पाहता. त्या ठिकाणी अनिकेत कोळी आणि त्यांच्या बरोबरीने सुयश कोळी मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना टार्गेट 54चा आहे. पर ओव्हर 13.50 हा रिक्वायर्ड रन राहील प्रत्येक षटकामागे. प्रसादने दमदार कामगिरी केली आणि त्यानंतर शेवटच्या क्षणाला जो यंगस्टर खेळाडू होता खरं तर त्याने इम्प्रेस केलं. साहिल नाईक त्याने 3 चौकार मारले एका इनिंगमध्ये आणि प्रसादने वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 24 धावा केल्या. चांगलं कमबॅक. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत संतांनी म्हटलंय. स्पर्धेचे आमचे जनक शिल्पकार आदरणीय सरपंच विजेंद्रजी पाटील उर्फ गोट्याबाई, तो मामा सरपंच लाडके गोट्याबाई, त्यांना खरं तर आज या स्पर्धेमध्ये खातापिता ग्रुप असेल, शंभू ग्रुप आहे, त्यानंतर संपूर्ण नावा ग्रामस्थांचा खरं तर चांगला हातभार लागला या स्पर्धेसाठी. आणि आज त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे न भूतो न भविष्यती असं हे आयोजन आज नावानगरीमध्ये. आणि दुसरी रात्र या स्पर्धेची दुसऱ्या रात्रीमधला दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना बॉलिंग मार्कमध्ये बॉलर तयार. मनीष पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा, बाउन्सर वापरलाय. लेदर क्रिकेटमध्ये एखादा गोलंदाज ज्या वेगाने बॉल डिलिव्हर करतो आणि बरोबर ऑफस्टिकची लाईन पकडतो तसा हा बाउन्सर. झपकन निघाला बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये बेसावलं. गती होती, टप्पाही चांगला होता आणि इथे आपण पाहिला डॉट निर्धाव चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. आणि खरं तर सुरुवात चांगली केली आहे मनीषने या षटकामध्ये. चांगलं कमबॅक करावं लागेल. टीट फॉर टॅट असं प्रत्युत्तर द्यावं लागेल सुयश आणि अनिकेतला. आणि इथे आपण पाहिलं बॅकफुटला गेले, बॅकलिपला प्रचंड वर घेतलं परंतु बॉल त्याच वेगाने निघून गेला. पुन्हा एकदा बॅटचा स्विंग, बॅटचा फ्लो खाली येण्या अगोदर बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. मनीष टॉस जिंकला तुम्ही, निर्णय पेंडिंग आहे पुढच्या मॅचमध्ये. यस, फिल्डिंगचा निर्णय घेतला नटराज नावा टीमने. त्यामुळे पुढच्या मॅचमध्ये मोराबे संघाला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायचे. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. कोई संघर्ष करतोय आणि यावेळेस आपण पाहिला अवे फ्रॉम द बॉडी. इथे वाईट बॉलचा रिव्ह्यू नाही आहे वाईटसाठी. राहुल वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय अंतिम राहील. बघा दुसरा काही पण रिव्ह्यू परंतु वाईटसाठी नाही, म्हणजे बीमर आणि रनआउटसाठी रिव्ह्यू असेल. या 2 गोष्टींसाठी कॉट बिहाइंड द विकेट आणि वाईटसाठी रिव्ह्यू नसणार आहे. म्हणजे एज लागून जेव्हा विकेट किपरच्या हातामध्ये झेल जातो तेव्हा रिव्ह्यू नसणार आहे. कारण अल्ट्रा एज हे तंत्र हे आपल्याकडे विकसित झालेलं नाही आहे. कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये तेही होईल परंतु सध्या नाही आहे. आणि मनीष कडूचं हे षटक आहे. बघा थोडं डॉमिनेट केलं सुयशला, ज्या सुयशने मागच्या सामन्यामध्ये चांगलं योगदान दिलं आहे त्याला थांबवलंय. यावेळेला फटका चांगला आहे. डीप कव्हरला बॉल मात्र चालला, बीट करून फिल्डरला सीमारेषा पार अलॉंग द कार्पेट, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार.
जेव्हा असे फटके येतात तेव्हा ते फटके नयनरम्य असतात आणि कदर प्रेक्षकांसाठी मात्र ते मन जिंकणारे असतात आणि बरोबर कव्हर्सला बीट करून बॉल मागे गेला गॅपमध्ये. चांगली कदर कॉपीबुक स्टाईल फटका पाहिला त्या ठिकाणी. पुन्हा एकदा अपिश कव्हर ड्राईव्ह यावेळेस इनफिल्डला क्लिअर केलाय. पाठलाग करणं सोपं नाहीये खरं. मैदानाची आउटफील्ड टणक आहे. बॉल मात्र चालला दन दन करत सीमा पार. वन्स अगेन वन मोर 4. डॅश केला बॉलला आणि चांगलं टायमिंग सुयशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. लगातार 2 चौकार 9 वरती पोहोचलाय त्या ठिकाणी मोहा कोळीवाडा संघ. दोन्ही उलवा नोड मधले संघ आहेत त्यामुळे अनेक वेळा एकमेकांच्या समोर खेळणारे हे संघ आणि पुढचे दोन्ही संघ देखील उलवा नोडचे. म्हणजे आज संपूर्ण रात्र उलवा नोड. नावा आणि मोरावे तेही उलवा नोडचे आणि खरं तर येणाऱ्या कालावधीमध्ये तालुकास्तरीय लेवलला जर का उलवा नोडचा संघ बनवला तर दहशत निर्माण होईल असे खेळाडू या खरं उलवा नोडमध्ये आहे. यावेळेला देखील आपण पाहिला खरं तर पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठरलेला बॉल. फुटवर्क नाही आहे आणि इथे मात्र आपण पाहिला डॉट. 3 बॉल डॉट 2 चौकार 1 वाईड. 5 चेंडूमध्ये धावा आल्या तब्बल 9. फुटवर्कचा तुम्हाला वापर करावा लागेल. बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचायचं असेल किंवा बॉलच्या खरं तर मेरिटपर्यंत तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला फुटवर्कचा वापर करणं फार गरजेचं आहे. आणि इथे आपण पाहिला डॉट बॉल. मनीष कडूचं कमबॅक कमालीचं राहिलं. अष्टपैलू खेळाडू लेफ्टी बॅटर आणि त्यानंतर उजव्या हाताचा तो गोलंदाज आहे. राईट आर्म पेसर शफल क्रॉस दिशा दिली आहे. मागे चालला बॉल फाईन लेग क्षेत्राकडे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना द्विधामनस्थिती निर्माण झाली. कलेक्शन खराब. संधी आली होती. बॉल कलेक्ट केला असता अगदी योग्य तर मात्र रनआउटचा विकेट मिळाला असता. कदाचित धाबे दणाणले असते त्या ठिकाणी करदर मोहा कोळीवाडा संघाचे कारण सुयश बाद झाला असता. परंतु इथे नियतीला मान्य नाहीये. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 अशी दमदार सुरुवात. आता 18 मध्ये 43 करायचे आहेत मोहा कोळीवाडाला. कुणाला डरायचं आता टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय सरपंच. टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय सरपंच. घ्यायचं नाही कोणतं आपला विजय पाटील सरपंच. टेन्शन घ्यायचं नाही कोणतं आपला गोट्या भाई सरपंच. घ्यायचं नाही कोणतं आपला विजय पाटील सरपंच. टेन्शन घ्यायचं नाही कोणतं आपला गोट्या भाई रसिक प्रेक्षकांवरती अधिराज्य गाजवणार देखील त्या ठिकाणी एंटरटेनमेंट आणि आनंद पंधरा भगवान पाटील आणि संपूर्ण कंपनी. मला फार कमी लोकांचे नाव माहीत आहे परंतु प्रवीणला लिस्ट पूर्ण तोंडपाठ आहे. तोही त्यांच्यामध्ये जॉईन झाला आणि कदा कातापिता ग्रुपचं आपण त्या ठिकाणी स्वागत करूया. जेव्हा जेव्हा स्पर्धा असते या मैदानात तेव्हा तेव्हा त्यांच्याकडून सरप्राईज गिफ्ट असतं प्लेअर ऑफ द मॅचसाठी. आणि शंभो ग्रुप त्यांचं आपण कौतुक करूया. त्यांच्या माध्यमातून कथं छोटंसं रोपटं. ऋषी मुनींनी वेदामधूनही रुदला तुमचा महिमा. वटवृक्षाची पूजा करते आजही भाविक महिला. कथं वृक्षांचं महत्त्व फार आहे. ऑन साईडला बिगिट करताना बॉल उंच गेलाय. अंतर कमी कापलंय. अनिकेतचा फटका फसलाय आणि जीवनदान वाघाला दिलंय. अनिकेत कोळीसारख्या फलंदाजाला जीवनदान. डोक्यावरती हात ठेवला त्या ठिकाणी. फिल्डर स्वतः आय थिंक प्रसाद आहेत. त्यांच्याकडून चुकीची अपेक्षा नव्हती आणि त्यांनीच झेल सोडलाय. खरं तर प्रतिस्पर्धी संघातला सर्वात घातक खेळाडू अनिकेतचा जीवनदान. उंच गेलेला हा बॉल फटका फसला होता आणि श्वास रोखला होता मोहा कोळीवाडा संघाच्या पाठीराख्याने. कारण अनिकेतचा हा गोल्डन विकेट आहे. जरी अनिकेत थोडा बॅटपॅचमध्ये असला परंतु जर का तो लयमध्ये आला फॉर्ममध्ये आला तर त्याला रोखणं कठीण. यावेळेला यॉर्कर लेन हाफ हेलिकॉप्टर बॉल चालला त्या ठिकाणी. मिडविकेट क्षेत्राकडे पुन्हा एकदा प्रसाद त्या ठिकाणी आहेत. व्यस्त राहतील या संपूर्ण इनिंगमध्ये. तो थोडासा वाईड झाला. थोडासा कंट्रोल ठेवावा लागेल स्वतःवरती. पंकज घरत बॉलिंग मार्कमध्ये आहेत. लेफ्टी बॉलर. व्हेरिएशन त्यांच्याकडे आहे. फिंगर रोल करत मग त्याने बॉल डिलिव्हर केले. पहिल्या बॉलती सिंगल दुसऱ्या बॉलती सिंगल. 13 धावा आल्या. 16 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. खरं तर 1-2 मोठे फटके आता तुम्हाला खेळावेच लागतील तेव्हाच्या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. आणि इथे मात्र आता आपण पाहत आहे फुल टॉस. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने केला प्रहार. बॉल चालला मिड विकेटला. प्रसादच्या हातामध्ये चाललाय.
सुयश त्या ठिकाणी प्रयत्न करतो दुसऱ्या रनसाठी, परंतु रनिंग बिटवीन द विकेटमध्ये अनिकेत थोडासा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये कमी पाहायला मिळाला आणि आणखीन एक सिंगल. सलग 3 बॉलवरती 3 सिंगल. प्रत्येक बॉलवरती सिंगल आल्या तरी चालतील असं म्हणत असेल का तर जावळ्याचे पाठीराखे, कारण इकॉनॉमिकल फिगर षटक प्रत्येकाला हवं आहे आणि हा सामना जिंकायचा. 13.75 हा रिक्वायर्ड रेट आहे आणि आता 1.3 चेंडूचा केस संपला. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक दिला. बॅटला खरं तर आपण जर पाहिला पूर्णपणे त्या ठिकाणी बिगिट करण्याचा प्रयत्न करून दिलेला नाही आहे फलंदाजांना. बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाही आहे आणि इथे मात्र आणखीन एक सिंगल, सलग 4थी सिंगल. आणि जर का पहिल्या बॉलवरती विकेट पकडली झेल पकडली असती तर मात्र आणखीन प्रेशर. आता मॅच ऑन आहे. 14 बॉल आणि विजयासाठी तब्बल धावा करायच्या त्या ठिकाणी 39. ऑन साईडला पुन्हा एकदा प्रसादच्या हातामध्ये बॉल. 5व्या बॉलवरती 5वी सिंगल. क्या बात आहे. फिल्डिंग लाजवाब आणि गोलंदाजी त्याही पेक्षा सुंदर आपण पाहताय पंकजच्या माध्यमातून. आता 13 मध्ये 38. 13 चेंडू आणि 38चं कॅल्क्युलेशन. व्यासपीठावरती आपण पाहता कदर अगदी मागच्या बाजूला मोठी स्क्रीन लावली, जणू का आम्ही थिएटरमध्ये बसलो असं फील होतं प्रत्येकाला. आणि इथे हाफ ट्रॅकर शेवटच्या बॉलवरती आक्रमण. सुयश कोहलीला मात्र सुयश मिळालं मिड विकेटच्या वरून. मच निडेड सिक्सर, अत्यावश्यक षटकार, 6 धावा. बॅट्समन हायलाइट भारी. ओव्हर कंप्लीट 22 आले. आता 12 मध्ये 32 म्हणजे अजूनही 16ची सरासरी मेंटेन करायची. 12-32. नेक्स्ट मॅचसाठी नावा संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला, त्यामुळे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे टीम मोरावेला. दोन्ही संघ पण रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. भरपूर मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर करणबाई यांचा लुक जबरदस्त लुक आहे. खरं तर त्यांना मेंटेन किती ठेवावं लागेल असेल ते केस आणि ती दाढी, बियर्ड लुक सोपं नाही आहे. आणि 2 वर्ष त्यांनी ही खरं तर त्यांची ही केसांची वाढ आपण पाहिली आणि चांगला लुक त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. नावा म्हटलं की स्टाईल. यस, आमचे जे टॅटू मास्टर त्यांचा आपण टॅटू पाहिला, पूर्ण डोक्यावरती टॅटू. त्यांना ही टॅटूची प्रचंड आवड आहे. संदीप दादा पाटील खरं तर ते टॅटू किंग आहेत. वैष्णवच्या देखील भरपूर टॅटू आहेत. गजनीमध्ये आमिर खानने जेवढे काढले त्याच्यापेक्षा जास्त असतील वैष्णवच्या अंगावर टॅटू. 12 बॉल आणि खरं तर 32. 16.00 हा रिक्वायर्ड रन रेट असेल या मॅचच्या दरम्यान. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आपण पाहत आहे खरं तर मोहा कोलीवाडा संघासोबत जमेची बाजू जर पण पाहिली तर एक खेळाडू बाद झालेला नाही. तर आता अनिकेतला आणि त्याच्यापुढे सुयशला आक्रमण करावं लागेल. 12-32. 12-32 आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क त्याला गोलंदाज नाही. थर्ड ओव्हरमध्ये ऋतिक कडू त्याला आपण पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळा आपण पाहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. संघर्ष करावा लागलाय अनिकेत कोहलीला या स्पर्धेमध्ये. आणखीन एक डॉट. क्या बात आहे. जबरदस्त कमबॅक. एक डॉट बॉल कॉन्फिडन्स लेवल वाढवतोय फिल्डिंग करणाऱ्या जावळे संघाचा. आणि गतवर्षी या स्पर्धेमध्ये हा संघ रनरअप राहिला होता. आय थिंक गोरसाई चॅम्पियन म्हटला होता. त्यामुळे ही स्पर्धा आपण जर पाहिली जावळे संघासाठी लकी राहिली. मध्ये हे मैदान मोहा कोलीवाडा संघासाठी देखील तितकंच लाभदायक राहिलंय. लॉफ केला बॉलला, प्रॉपर टायमिंग. वाईडिश लॉंगांच्या डोक्यावरून आडव्या बॅटने केला प्रहार. बॉल गेला सीमा पार. षटकार. मिळालं जीवदान याला मिळालं. जीवनदान मिळालं. खदर प्रसादने त्याचा झेल सोडला आणि तो आता आक्रमक झालाय, घातक झालाय. आणि जर का हा सामना शेवटपर्यंत घेऊन गेला आणि तर मात्र टेन्शन वाढेल खदर प्रसादच्या संपूर्ण टीमचं. कारण त्याला मिळालं जीवनदान. फटका चांगला आहे. चला बॉलची पूर्तता करा. मॅच बॉल नसेल तर दुसरा घ्या. चला दुसरा चेंडू घ्या. आपण चॉईस करताना 2 बॉल चॉईस करून ठेवा आणि 1 बॉल पंचांकडे देऊन ठेवा. कारण वेळ आता
आपल्याला वाचवायचा. उद्या अंतिम रात्र आहे. उद्या टोटल 9 सामने होतील आणि उद्या देखील अनेक VIP आणि रॉयल एंट्रीज तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आज खरं तर संपूर्ण व्यासपीठ गजबजलं होतं आणि उद्या देखील तेच चित्र तुम्हाला पाहायला मिळेल, कारण अंतिम रात्र आणि त्यानंतर 40+ क्रिकेट डे नाईट तुम्हाला या खेळामध्ये पाहायला मिळेल. आणि मग खरं तर आचारसंहिता. त्यामुळे आता क्रिकेटचं प्रमाण थोडंसं कमी होईल, नाईट क्रिकेटचं कालांतराने. स्पर्धा आता भरपूर झाल्या. खरं तर आपण पाहिला सुरुवातीपासून नाईट. पहिली स्पर्धा आपण डेरवलीमध्ये पाहिली यंदाच्या गावामध्ये. पहिली स्पर्धा डेरोलीमध्ये आपण पाहिली नाईट क्रिकेट. I11 डेरोली यांच्या माध्यमातून क्रिकेट हंगामाला सुरुवात झाली नाईटच्या. तिसरं षटक चालू आहे. अनिकेत घातक झाला. लोवर फुल टॉस बॉल. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये फिल्डर आहे आणि आणखीन एकदा जीवनदान. किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात आणि या मॅच मध्ये तेच घडलं. 2 वेळा जीवनदान आणि तेही अनिकेत कोळीला. आणि इथे महत्वाच्या 2 धावा आल्या. आता अंतिम बॉल असतील त्या ठिकाणी 9 विजयासाठी 24 धावांचं समीकरण. 9 चेंडू आणि 24 30 धावा धावफलकावरती ऑलरेडी आलेल्या आहेत आणि इथे मात्र दबाव आता जावळे संघावरती थोडा वाढेल. कारण जीवन दान अनिकेत कोळीला आपण दिलेला आहात. थोडासा अंडर प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतोय आणि इथे ऑन साइडला आक्रमण आणि आक्रमण जखमेवरती मीठ चोळतोय. झेल सुटल्यानंतर मात्र जीवनदान मिळाला, त्याचा फायदा उठवतोय. 6 धावा मिळतील या ठिकाणी मोहा कोलीवाडा टीमला. So beautiful, so elegant, just looking like a wow. क्रिकेटमध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट फार महत्त्वाचं आहे. कारण जितकं महत्त्वाचं डिपार्टमेंट बॅटिंग बॉलिंग आहे, त्याहीपेक्षा महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे फिल्डिंग. आणि इथे मात्र फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. त्यामुळे गोलंदाजावरती दबाव आला आणि टीमवरती देखील दबाव आला. षटकार पाहायला मिळाले. यस, चावी सापडली. कोणाच्या ते घेऊन जा आपण. KTMची गाडी आहे. चावी कोणाची हरवली असेल तर आपण घेऊन जा. KTMची वाईट बॉल कॉल. आय थिंक रुचिर. तर KTMची चावी सापडली. ज्याची असं त्याने घेऊन जा. व्हाईट बॉलचा इशारा. 8 बॉल 17. आता खतरा असेल. खरं तर एका संघाला 17 धावा करायच्या आहेत आणि समोर पुन्हा एकदा अनिकेत फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा हा लांब लचक उत्तुंग असा अवकाशाला गवसणी घालणारा अनिकेत कोळी ब्रँडेड षटकार. बघा जीवनदान किती घातक ठरलं. या ओव्हरमध्ये 3 षटकार आले आणि 1 दुहेरी अंक 1 वाईड अशा 5 बॉलमध्ये 21 आले. आता 7-11 7 चेंडूमध्ये 11. आता प्रेशर थोडं राहील निलेश 11 जावळे या संघावरती. नेक्स्ट मॅच नटराज 11 नावा विपक्ष धीरज स्मृती मोरावे. आणखीन एक बिग फाईट. संपूर्ण उल्वानोडाच या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. खरं तर उरण पूर्व विभागातील संघ पांडेबे पराभूत झाला. एकमेव संघ आपण पाहिला त्या टीमला खेळताना. आणि काल देखील नावेखाडी संघ सुपर 3 मध्ये गेलाय. आज एक संघ सुपर 3 मध्ये तुम्हाला क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी 7-11 अनिकेत कोळी प्रचंड घातक झाला आणि त्याला थांबवणं कठीण. आता आक्रमक झाला हा खेळाडू. 7 बॉल 11. मॅच ऑन आहे. याही वेळा आपण पाहिला लॉफ केलाय. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या अगदी मधोमध हा फटका आणि इथे मात्र फटका फसलाय. उशिरा का होईना इथे विकेट मिळालाय. आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन आलाय गोलंदाज त्या ठिकाणी. जावले टीमला खेळाडू बाद झालाय अनिकेत कोळी.
स्पर्धेचा अंतिम दिवस नाही तर रात्र आहे आणि उद्याचा पहिला सामना असेल न्यू यंगस्टर वहा विपक्ष सदानंद स्मृती विनर गव्हाण आणि दुसरा सामना असेल गावदेवी गावठाण विपक्ष धीर 11 कोंबडभुजे. तिसरा सामना असेल मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई विपक्ष वाघेश्वर पिरकोण. चौथा सामना असेल आरपी क्लब रायगड एक्सप्रेस जसकार विपक्ष SPCC शेवा. असे संघ तुम्हाला उद्या पाहायला मिळतील. आणि झेलबाद झाला खेळाडू. आता 6-11 6 बॉल आणि 11 धावा हे कॅल्क्युलेशन. मागे काय घडलं हे विसरता भविष्य आपल्या संघाचं उज्ज्वल करायचं असेल तर तुम्हाला वर्तमान काळामध्ये त्या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. या वर्तमान स्थितीमध्ये टीमसाठी चांगलं योगदान तुम्हाला द्यावं लागेल. 6-11चं कॅल्क्युलेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 11. खातापिता ग्रुपचे आमचे अध्यक्ष बाब्याबाई त्यांचं इथं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत आपण करूया. 6 चेंडूमध्ये 11. शेवटचा ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झालाय ज्याने चांगली बॅटिंग केली. साहिल नाईक ज्याने फलंदाजीही चांगली केली आणि आता गोलंदाजी चांगली करायची. हा सामना त्यांना जिंकायचा असेल तर 11 धावा रोखाव्या लागतील. आणि समोर आघाडीचा सुयश कोळी आणि त्याच्याबरोबरीने लेफ्टी बॅटर उल्केश कोळी. कोळी ब्रदर्स तुम्हाला या टीममध्ये पाहायला मिळतील. 6-11 साहिलचं हे पहिला बॉल असेल. पहिलं षटक आहे खरं तर आणि वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं. पहिला डॉट टाकलाय. आता 5-11 चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे. सुयश सांगतोय कॉन्फिडन्स त्याच्याकडे, त्याचा स्वतःवरती विश्वास आहे. मी धावांचा पाठलाग करू शकतोय. नेव्हर गिव्ह अप, हार कधी मारू नका. आणि शेवटपर्यंत तुम्हाला आता तेच करायचं आहे, संघर्ष करायचा. 5-11चं कॅल्क्युलेशन. यावेळेला बॅकफुटला गेले आडव्या बॅटने हा फटका चाललाय त्या ठिकाणी डीप कव्हरला आणि त्यानंतर मात्र थ्रो येईल. 2 धावा ऍड होतील. 4 बॉलमध्ये आता 9 धावांचं समीकरण बाकी आहे. 4 बॉल 9 आणि सुयशनं मात्र चांगली कामगिरी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. 11 चेंडूमध्ये 20 या धावसंख्येवरती खेळतो, परंतु सामना संपलेला नाहीये. निलेश देवन जावळे संघ सहजासहजी सामना सोडणार नाहीये. प्रसाद करत, पंकज, राहुल, मनीष, साहिल हे खेळाडू आहेत या टीममध्ये. बॅकफुटला गेले ऑन ड्राईव्ह, गॅपमध्ये फटका आहे. 2 फिल्डर त्या ठिकाणी. प्रसाद धावून आला, फेकी चांगली झाली आहे. आता रनआउटची संधी, विकेट मिळाला सुयशचा. कहाणी में ट्विस्ट. 3 बॉल आता 8 धावा. दोन बॉल आता 8 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय. तर 3 धावा खर्च केल्या साहिल नाईकने. 1 विकेट त्याला मिळाला, 1 विकेट सांघिक मिळाला रनआउटच्या स्वरूपात. परंतु नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय अजय कोळी. मधल्या फळीतला मोहा कोळीवाडा संघाचा संकट मोचक मैदानामध्ये दाखल झालाय. या मॅच मध्ये त्याला किमया साकारावी लागेल. 1 मोठा फटका आणि 2 धावा इथे कराव्याच लागतील या मॅचच्या दरम्यान. 2 बॉल 8. एखादा डॉट टाकायचा साहिलला, एखादा विकेट घ्यायचा साहिलला. 1 रन गेली तरी चालेल, परंतु रन 2 पेक्षा जास्त त्याला खर्च करायचा नाहीये. सामना मात्र थोडासा हाय व्होल्टेज गॅप मध्ये फटका आहे.
कव्हर आणि पॉइंटच्या मधून बॉल मागे चला डीप कव्हर पॉइंटला आउटफील्ड फास्ट आहे या बॉलवरती आला चौकार आता शेवटचा एक बॉल आणि 4 धावा लास्ट बॉल थ्रिल शेवटच्या बॉलचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळेल कोण जिंकणार हा सामना आता विनिंग प्रेडिक्शन आपण जर पाहिलं 50-50 राहील कारण एक मोठा फटका हवाय आणि एखादा डॉट हवाय बॉल त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या जावळे टीमला अंतिम एक चेंडू मध्यरात्र झाल्या बरोबर आपण जर पाहिलं 2चा सुमार झालाय परंतु प्रेक्षकांसाठी मात्र एक मोठी पर्वणी प्रेक्षकांसाठी हा सामना जर आपण पाहिला तर पैसा वसूल आहे कोणीही जिंकूया कोणी हरू द्या या स्पर्धेमध्ये विजय होईल सरपंच चषक या स्पर्धेचा आणि खरं तर विजय होईल टेनिस बॉल क्रिकेटचा आणि उलवा नोटचा विजय होईल सामना आपण जर पाहिला हाय व्होल्टेज झालाय लास्ट बॉल थ्रिल डोक्याला सुन्न करणारा सामना प्रेक्षकांच्या हृदयाची ठोके वाढवणारा सामना एकदा जोरदार डाव उद्या शेवटचा एक बॉल आणि 4 धावा साहिल टू अजय बॉल तयार ओव्हर द विकेट आणि इथे आपण पाहिला बॉल सोडलाय आणि डॉट मागचा फटका जो अजयने मारला तसा मारला असता तर चौकार दिघे आला असा पण इथे बॉल सोडलाय त्यामुळे